नवीन वर्षाच्या सुरुवातीला भेटत आहोत। सुरुवात चांगली झालेली आहे। नव्या वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात मला जिवंत महाराष्ट्राचं दर्शन घडलेलं आहे आणि साहजिकच आहे, नवीन वर्षाची सुरुवात म्हटल्यानंतर शुभेच्छा आहेतच। हे नवं वर्ष आपणा सर्वांना, आपल्या कुटुंबियांना, महाराष्ट्राला, देशाला अत्यंत सुखाचं, समृद्धीचं, विशेष म्हणजे मनशांतीचं आणि भरभराटीचे जावो अशी मी शिवचरणी आणि जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। गेल्या अनेक वर्ष अरे मला पण बोलावं लागेल की मला कोणी बोलू देत नाही म्हणून। पण अर्थात मला बोलू न देणारा अजूनही जन्माला यायचा आहे। याचं कारण असं की ज्या वेळेला मी शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा घराणेशाहीचे आरोप झाले। ठीक आहे, घराणेशाही तर घराणेशाही, आणि घराणेशाही जर का मानली तर घराण्याचे दुर्गुण जे काय आहेत, गुण किती आलेत मला माहिती नाही, पण दुर्गुण तर आलेत। आणि जे पटत नाही तिकडे बोलणार, मग तो समोर कोणी असो। कारण माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे, शिवसेनेशी आहे, मराठी माणसाची आहे, महाराष्ट्राची आहे, हिंदूंची आहे आणि हिंदुस्थानशी आहे। त्याच्या पुढे मला दुसरं कोणी मोठं नाही, अजिबात नाही। नव्या वर्षाने सुरुवात करत होतो, शुभेच्छा दिल्या, पण यावर्षी एक गंमत झाली। 31 डिसेंबरला आपण फोन करायला सुरुवात करतो, नवीन वर्षाच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा। आणि माझ्या मित्रांनी सांगितलं की यावेळेला उद्धव काय झालं म्हणे, मी ज्यांना फोन करत होतो आणि 2000च्या बोलल्यानंतर ते बोलायचे सॉरी रॉंग नंबर। ते बोलले अरे माझं ऐकून तर घ्या की आज रात्रीपासून, मध्यरात्रीपासून 2000, ते बोलले रॉंग नंबर। सगळ्यांना कळत नव्हतं आता 2000 काय होणार आहे। तर तोला मी नंतर त्यांना सांगितलं की 2017 सुरू होतोय, त्याच्या तुम्हाला मी शुभेच्छा देतोय। पण एवढी दहशत, एवढा तणाव मला नाही वाटत स्वातंत्र्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला कधी आपल्या देशाने अनुभवला असेल। आणि याला म्हणायचं आपण स्वातंत्र्य। आज तुम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आलेला आहात, अनेक जण आपापले विषय त्यांनी मांडलेले आहेत, माझ्याकडे काही कागदपत्र आलेले आहेत, मुद्दे आलेत की या विषयावर बोला, त्या विषयावरती बोला। आपल्या देशामध्ये एक गोष्ट नक्की की कोणी किती काही जरी बोलत असलं तरी शिवसेना काय बोलते याच्याकडे संपूर्ण देशाचा कान असतो। आणि हे माझं काही नाही, याच्यामध्ये मी शून्य आहे, ही सगळी पुण्य यांची आहे आणि सोबत तुमची आहे। गुलाबराव, तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं की जनतेशी नीट बोला तर, सैनिकांशी नीट बोला तर। जे आपले बाळासाहेब सांगायचे की नेहमी लक्षात ठेवा, त्यांची सही पण ज्यांनी कोणी घेतली असेल ती सही नुसती त्यांनी कधी दिलेली नाहीये। सहीच्या आधी आपला नम्र साहेब नाही, बाळ ठाकरे, आपला नम्र, नेहमी जनतेशी नम्रपणाने वाग। आहे आज जसं गुलाबराव तुम्ही म्हणालात की पुढे लाल दिवा, मागे लाल दिवा, आणखीन कुठे कुठे काय लाल दिवा कोणाचे लागले असतील मला माहिती नाही, पण हा लाल दिवा किती काळ टिकणार? जर नीट वागला तर जनता तुम्हाला लाल दिवा असो किंवा नसो जे प्रेम देईल ते कदाचित लाल दिव्याला सुद्धा मिळणार नसेल। आणि आज एका आपण वेगळ्या वळणाने चाललेलो आहोत। कोणत्या विषयावरती बोलायचं, कारण निवडणूक तोंडावर आहे। आजच इतर राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, थोड्या दिवसात आपल्या जिल्हा परिषदा जाहीर होतील, महापालिका जाहीर होतील।
आणि नेहमी निवडणुकीच्या तोंडावरती रंगशास्त्रात काही बोलायचं म्हणजे नेमकं काहीतरी होतं. हो रे, मला नाही परवा त्याची. जे करायचं असेल ते मी बोलणार आणि जे करणार असेल ते बोलून करणार. न बोलता मी काही चुपचाप करणार नाही. हे सरकार स्थापन होऊन आता जवळपास 2-2.25 वर्ष झालेली आहेत. एक क्षण हा असा आलेला आहे की आपण नेमके कुठे आहोत सुद्धा एकदा ज्याला सिंहावलोकन म्हणतात ना तसं वळून बघण्याची गरज आहे की आपण कुठे कुठे नेऊन ठेवला होता महाराष्ट्र कोणीतरी आणि आपण कुठे नेऊन ठेवलाय हे आपण आता बघण्याची गरज आहे. नोटाबंदी हा एक मुद्दा आहेच. नोटाबंदीने काय काय घडलेलं आहे, काय घडतं आहे. मागे सुद्धा मी बोललोय की असं तर नाही ना जे दाखवलं जाते की नोटाबंदीला सगळ्यांचा पाठिंबा. मला माहित नाही रे, तुम्ही ग्रामीण भागात आले आहे का रे सगळ्यांचा पाठिंबा? नाही, आपल्याला पटो न पटो हा मुद्दा नाहीये. खरं काय ते सांगा. जर असेल हो सांगा, नसेल नाही सांगा. कारण जनतेची एक वेगळी काय झालंय की हल्लीच्या दिवसामध्ये असं आपण पूर्वी म्हणायचो की विश्वासराव पानिपतात गेला, तो विश्वास तर आता संपलेला आहे. पण राहिले ती आशा, आशेवरती सगळं चाललेलं की होईल, अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे. कधी येणार अच्छे दिन माहिती नाही. त्याची तर आता वाटच लावली की आम्ही असं बोललोच नव्हतो. अच्छे दिन म्हणजे आता तुम्ही जिवंत आहात हाच अच्छा दिन आहे. हो, मेल्यानंतर अच्छे दिन विचारायची गरजच नाही ना. जिवंत आहात हा केवढा मोठा अच्छा दिन आहे. हे काय कमी आहे, हे काय थोडं आहे? एवढ्या सगळी बदबसपुरी माजली असताना तुम्ही जगता आहात हा केवढा मोठा सुदिन आहे. पण मग तो चुनावी जुमला होता. जुमला असणं काय म्हणायचं? हा, जुमला. पण त्या जुमल्यावरती तुमचे इमले बांधले ना तुम्ही, लोकांना फसवलं. आणि आज सुद्धा जे काय चाललेलं आहे ती एक वेगळी आशा आहे की काय असं मला वाटायला लागलेलं की शेवटी लोकांना जगण्याची एक आशा लागते, काहीतरी तिकडे चांगलं होईल. काळोख दिसतोय पण काळोखानंतर सूर्य उगवेल. तो सूर्य कधी उगवणार कल्पना नाही. याचं कारण असं की आपल्याकडे एक 8-10 तासाची रात्र असते, पण पलीकडे कुठेतरी असं म्हणतात की 6-6 महिन्याची रात्र असते. म्हणजे आयुष्यातले 6-6 महिने एका रात्रीत जर का जात असतील तर आयुष्य कधी कसं जाते तेच कोणाला कळणार नाही. आणि मग वेडी आशा जी मी म्हणतो ती हीच आहे का की ग्रामीण भागामध्ये मी जेव्हा फिरतो त्यावेळी वेळेला पाहिलेलं आहे आणि तुम्हाला ते काही चित्र नवीन नाही. अनेक माता भगिनी खाकेला कळसा घेऊन गावाला वळसा मारत असतात पाण्यासाठी. अनवाणी असतात, काट्या कुट्यातनं आपल्या ते चालत असतात. पाय रक्त बंबाळ होऊन 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 त्याच्या संवेदना पण कधीतरी बधीर होऊन गेलेल्या असतात. पण त्यांना माहिती असतं की एवढं अंतर चालल्यानंतर पाणी तिकडे आहे, गढूळ असेल, स्वच्छ असेल, हे ज्याचं त्याचं नशीब. आणि मग अशा या पिचलेल्या आणि खचलेल्या जनतेला अचानक जर का तुम्ही सांगितलं की तुला स्वच्छ पाणी पाहिजे ना, चल ये, डांबरी रस्त्यावरती घेऊन गेला त्याला. आणि डांबरी रस्त्याला नेल्यानंतर कडक उन्हामध्ये लांब जे मृगजल दिसते, बघ किती स्वच्छ पाणी आहे, ते स्वच्छ पाणी तुला मिळणार आहे. थोडा त्रास सहन कर, पायात चपला नाहीत, पाय भासतील, पाय जळून जातील, पण तुला चांगलं पाणी मिळेल. चाललंय आपलं आणि ते मृगजल चालले लांब लांब लांब. आएंगे अच्छे दिन, आहिस्ते अच्छे. जो ईमानदार है वो उसको पानी मिलेगा, जो बेईमान है उसके पांव जलेगे. मग बोलतोय कोण? कारण पाय जळतात बोललं का तू बेईमान नाहीस. मग पाय भाजले तरी मी इमानदार आहे. आणि असं करत 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 तिथपर्यंत नेलं जाते की काय मला काय माहिती नाहीये. म्हणजे सुरुवातीला कोणीतरी असं म्हटलं होतं की भूल न देताच शस्त्रक्रिया केली. अॅनेस्थेशिया द्यावा लागतो काही वेळेला. एखादा जर का रोग झाला असेल आणि ऑपरेशन करायचं असेल, व्याधी जडली असेल, ऑपरेशन करायचं असेल तर पहिल्यांदा एक भूल द्यावी लागते आणि भूल देऊन मग ऑपरेशन केलं जातं. मग काही जण म्हणाले की भूल न देताच ऑपरेशन सुरू केलं. आणि मला असं वाटतं की आता त्यांच्या ते लक्षात आले की अरे आपली चूक झाली, भूल न देता ऑपरेशन केलंय. ऑपरेशन तर अर्धवट झाले, फाडून तर ठेवले, शिवायचं कसं माहित नाही. मग भूल कसली द्यायची? घोषणांची भूल. जे दणादण योजना जाहीर केल्या त्याच्यातल्या काही योजना तर जुन्याच आहेत. त्या गर्भवती महिलांची योजना जुनीच आहे, ती पुन्हा जाहीर केली. सगळ्यांना वाटलं काय हो, राजा उदास झाला आणि हाती भोपळा दिला. हे जे काय चाललेलं आहे ना, जसं आता काल परवाकडे एक निकाल लागला, कोर्टाने निकाल दिला हिंदुत्वाबद्दल. हिंदुत्वाचा निकाल हा बाजूने लागणं हे हिंदुस्थानात कधी शक्य असेल मला वाटत नाही. पण जर का जात पात धर्माच्या आधारावरती मत मागितलं तर तो गुन्हा आहे. हा निकाल सुद्धा जुना आहे. स्वतः शिवसेना प्रमुखांनी ती शिक्षा भोगलेली आहे.
सुभाष देसाईंनी भोगलेले, त्यांचं सदस्यत्व रद्द झालं होतं. नुसतं रद्द झालं नाही तर या दोघांनाही, विशेष म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी आयुष्यात कधीही निवडणूक न लढवण्याची शपथ घेतली होती, त्यांना निवडणूक लढवायला बंदी. आणि एवढंच नाही तर 6 वर्ष मतदानाला बंदी. मतदानाला बंदी, लोकशाही जिंदाबाद. मतदानाचा अधिकार काढून घेतला. म्हणजे हा सुद्धा विषय जुनाच आहे. आम्हाला हिंदू धर्माच्या आधारावरती आम्ही मत मागितलेलं नाही, पण हिंदू धर्माचं रक्षण करण्याची गरज पडली तर ती आम्ही करणार म्हणजे करणार. आणि तो जर का गुन्हा ठरणार असेल तर तो गुन्हा जरी ठरवला तरी तो आम्ही करणार. हिंदूच्या आधारावरती, हिंदुत्वाच्या आधारावरती आम्हाला मतं नको आहेत, पण हिंदुत्वाचा गळा दाबून जर का आमच्या छाताडावरती कोणतरी बसणार असेल तर त्याला खाली उतरून त्याचा गळा दाबण्याची ताकद आमच्या मनगटामध्ये आहे का तेही करायचं नाही. हिंदुत्व करताना मग माझा प्रश्न असा आहे की जर का हा आपण हिंदुस्थान मानत असू तर मग आम्हाला आमच्याच देशामध्ये, आमच्याच हिंदुस्थानामध्ये हिंदुत्वाच्या आधारावरती किंबहुना हिंदुत्वाचा प्रचार करण्याची गरज का लागते, या प्रश्नाचं उत्तर कोण मला कधी देईल का? हिंदूंना अशी गरज का लागते की आम्ही हिंदू आहोत हे सांगायला सुद्धा ज्या वेळेला लाज वाटत होती त्यावेळेला एकमेव मर्द उभा राहिला आणि त्यांनी ठणकावून सांगितलं की गर्व से कहो हम हिंदू आहे. शिक्षा दिलीत तरी मला परवा नाही, शिक्षा भोगेन पण मी हिंदुत्व सोडणार नाही. या जातकुळीतनं, या विचाराच्या एका भट्टीतनं आम्ही जन्माला आलेली शिवसैनिक आहोत. आणि मग जर का निवडणुकीमध्ये जातपात धर्मावरती मत मागणं हा गुन्हा ठरणार असेल तर आज जे काही झालेलं आहे, आता निवडणुका जाहीर झाल्या. आज 4 राज्याची निवडणुका, 4 का 5 राज्याची निवडणुका झाल्या. 5 थोड्या दिवसात आपल्या जिल्हा परिषदा जाहीर होतील, त्याच वेळेला आपल्या महापालिका जाहीर होतील. या निवडणुका साधारणतः फेब्रुवारी ते मार्च मध्ये चालणार. नेहमी दरवर्षी आपली गेल्या 60-65 वर्षाची परंपरा आहे, एखाद वर्ष इकडे तिकडे अपवाद म्हणून सोडलं तर मार्च मध्ये आपला अर्थसंकल्प जाहीर मांडला जातो. मार्च मध्ये. मग यावर्षी तुम्ही फेब्रुवारीत कसं काय मांडू शकता? जर का जातपात धर्म तुम्ही त्याच्यावरती आकर्षित करणं हा गुन्हा ठरणार असेल तर सरकार म्हणून तुम्ही निवडणुका लढत आहात. तुमचा पक्ष सरकारमध्ये जरी असला तरी निवडणुकीला तो सामोरं जाणार आहे. नव्हे देशाला सीमारेषा आहेत म्हणून, नाहीतर देश पादाक्रांत करून तुम्ही जग जिंकायच्या तुमच्या महत्वाकांक्षेला लगाम घालणार कोण, हा एक मोठा विषय. पण निवडणुकीच्या तोंडावरती बजेटमधनं आकर्षक योजना जाहीर करणं हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? आणि मग राष्ट्रपती म्हणून जर काही त्यांना काही अधिकार असतील तर राष्ट्रपतींना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतोय, जाहीर विनंती करतोय की कृपा करा आणि या भूलथापा मारण्यापासून यांना रोखा. निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत देशाचा अर्थसंकल्प मांडला जाता कामा नये. ही चुकीची प्रथा पडते, चुकीचा पायंडा पडतोय हा. ह्याचं कारण असं की आम्ही जाऊन काय सांगणार? गुलाबराव तुम्ही सांगितलं की जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही येतो, माझ्या हातामध्ये काही नाहीये. जर का 2 माणसं तुमच्या समोर उभी राहिली, एका हातात काही नाहीये, रिकामा हात आहे माझा, आणि दुसरा सगळं भरभरून नाताळ बाबा येतोय, पोतडी भरून येतोय आणि तो तुम्हाला काही वचने किंवा आश्वासनं, वचनं नाही आश्वासनं देतोय, भुलणार कोणाला तुम्ही? कोणाला भुलणार? मग समान करा ना. मागे सुद्धा मी हेच बोललो होतो की कोणत्याही निवडणुकीमध्ये जोपर्यंत तुम्ही निवडणूक लढवत आहात तोपर्यंत तुम्ही त्या पक्षाचे आहात. पण ज्या वेळेला मंत्री होता, मुख्यमंत्री होता, पंतप्रधान होता, गुप्ततेची शपथ बाळगता आणि देशासाठी, राज्यासाठी म्हणून तुम्ही तिकडे त्या पदावरती बसल्यानंतर तुम्ही त्या पक्षाचे राहत नाही, तुम्ही त्या राज्याचे आणि तुम्ही त्या देशाचे होता. झालं ना. आज जो काही नोटाबंदीचा निर्णय आहे तो काय फक्त भाजप कार्यकर्त्यांना नाही, तो संपूर्ण देशाला आहे. पण प्रचाराला तुम्ही भाजपच्या जाणार, असं होता का म्हणे? हे सुद्धा जे काय चाललेलं आहे हे चूक आहे. हे मागे शिवसेना प्रमुखांनी सुद्धा मांडलं होतं. पंतप्रधान जर का कोणाच्या प्रचाराला जाणार असेल तर ते एका ठराविक पक्षाच्या किंवा एखाद्या उमेदवाराच्या जाता कामा नये. मग तिथे त्यांनी अपक्षांनी जरी बोलवलं तरी त्याच्या प्रचाराला जाता आलं पाहिजे, त्यांनी गेलं पाहिजे. कारण पंतप्रधान हा सगळ्यांचा असतो. मग तुमची शपथ जी असते की मी सगळ्यांची समानतेने वागेन, ती समानता जाते कुठे? मग ही समानता नाही असू शकत. आणि आज सुद्धा जे काय चाललेलं आहे, मी पहिल्या 2-4 दिवसामध्येच प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्याच्यात सुद्धा मी म्हटलं होतं की भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. खोट्या नोटांविरुद्ध लढाई आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत.
काळ्या पैशाच्या विरुद्ध लढाई आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुमचा हेतू चांगला आहे, पण ज्या पद्धतीने ते अंमलात आणलं जातंय ती अंमलबजावणी आम्हाला पटलेली नाही. तुम्ही ज्यांना शिक्षा करायला पाहिजे त्यांना सोडून, म्हणजे मल्ल्या पळाला मोदी पळाला, म्हणजे ललित मोदी, हे सगळे पळाले. आणि श्रीमंतांना आता जे कोणी बेईमान असतील त्यांची तकलीफ आता हळूहळू वाढणार आणि इमानदारांची हळूहळू कमी होणार. लाईनीमध्ये उभे कोण आहेत? एक असा आभास निर्माण केला जातोय की गरिबांना असं वाटतं की बरं झालं याची मस्ती उतरवली, याला माझ्या सोबत रांगेत उभा केला. अरे तू रांगेत उभा राहतच नाहीये, तूच तिकडे तडफडतोयस. तूच तुझं घरदार सगळं, घरी कोणी आजारी असो नसो. मध्यंतरी संजय कुठे गेले? संजय, तुमच्या पुस्तकाच्या वेळेला मी बोललो होतो, संजयच्या पुस्तकाच्या वेळेला बोललो होतो, सुब्रमण्यम स्वामी आले होते आणि त्याच दिवशी 2 बातम्या आल्या होत्या एकत्र. रविशंकर प्रसाद बोलले होते की हा नोटाबंदीचा जो काही त्रास आहे तो प्रसूती वेदनांसारखा आहे. त्याच्यानंतर बाळाचा जन्म झाल्याचा आनंद तुम्हाला होणार आहे. पहिला मनात विचार आला की प्रसूती वेदना रविशंकरना कशा कळल्या. बर, त्याच वेळेला दुसरी एक बातमी होती, ती फार भयानक होती. ती बातमी अशी होती की एका बाजूला यांची बातमी प्रसूती कळा आणि दुसऱ्या बाजूला होती की त्या नोटांच्या रांगेमध्ये एक दाम्पत्य उभं होतं. त्यातली ती महिला होती, ती गर्भवती होती. तासन तास उभे राहिल्यानंतर ज्या वेळेला तिचा नंबर आला पैसे घेण्याचा, तो नवरा हात जोडून विनंती करतोय की माझी पत्नी ही गर्भवती आहे, आम्हाला जास्त पैसे लागणार आहेत, कृपा करून 2-2.5 हजाराची जी काय ती आम्हाला जास्त द्या. नाही म्हणजे नाही, नियम म्हणजे नियम. आणि करता करता तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत जे व्हायला नको होतं ते झालं. तिचं बाळ तर दगावलंच, पण ती सुद्धा त्यावेळेला गंभीर होती. पुढे तिचं काय झालं मला माहित नाही. कोण ह्याला जबाबदार? आज सुद्धा आनंदराव तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं जिल्हा बँकेचं. फक्त काय की काही गोष्टी आमच्या डोक्यावरनं जातात, पण त्या सुद्धा आपल्याला समजून घेतल्या पाहिजेत, जरूर घेतल्या पाहिजेत. की ग्रामीण अर्थकारण कसं चालतं, जिल्हा बँकेचं अर्थकारण कसं चालतं. अनेकदा आपण बोलून झालेले, तुम्ही स्वतः पंतप्रधानांना जाऊन भेटलात, राष्ट्रपतींना जाऊन भेटलात. जिल्हा बँकेवरची बंदी उठवा, अजूनही उठलेली नाहीये. नाबार्डला 21,000 कोटी तेव्हा त्यांनी दिले, त्याच्यानंतर आणखीन दिले, पण ते 21,000 कोटी हे जास्तीचे दिलेले नाहीत. दरवर्षी जे कर्ज देतात त्या कर्जाची रक्कम त्यांनी यावर्षी जाहीर करून दिली, अन्यथा जाहीर न करता ती रक्कम दिली जाते. ती यावेळेला दिली नाही असं त्यांचं मत आहे. जिल्हा बँकांना का बंदी? जो शेतकरी, इकडे तुमच्यापैकी काही शेतकरी आले असतील, तुम्ही ज्या गावात राहतात तिकडे तर अनेक शेतकरी आहेत. आपला देशच मुळी 60 ते 65% लोकसंख्या आपली शेतकऱ्यांची. संपूर्ण त्यांचा व्यवहार, एक तर त्यांच्या पैशाला शेतकऱ्यांना हा इन्कम टॅक्स असतो का हो? मला माहित नाही, मी शहरी बाबू आहे. तुम्ही मला सांगा, तुम्ही पण शहरी बाबू आहात, इन्कम टॅक्स असतो का शेतकऱ्याला? नाही. मग शेतकऱ्याचा पैसा रंगवण्याचं काम तुम्ही का करतात? त्याच्याकडचा पैसा काळा का पांढरा तो धंदा तुम्ही का करतात? जर का एक तर त्याला काळा पांढरा हा काही संबंध नसल्याने त्याचं बँकेत खातं नाही, ते तुम्ही त्या जनधनामुळे ते उघडायला लावलं. अचानक नोटबंदी करून त्याच्यात ते खात्यात पैसे टाकायला लावले आणि पैसे टाकल्यानंतर आता तुम्ही विचारताय पैसे कुठून आणले? असेल त्याची कमाई, 2-5 वर्षाची त्याची बचतीची ठेव असेल, ती बचतीची ठेव त्यांनी टाकली असेल आणि तुम्ही त्याला सांगणार तू सिद्ध कर कसं केलंस म्हणून. मग जर तुमच्यामध्ये हिंमत असेल तर जाहीर करा की यापुढे शेतकरी सुद्धा आयकरच्या जाळ्यात येईल, शेतकऱ्यांना सुद्धा इन्कम टॅक्स भरावा लागेल. हे धाडस असेल तर जाहीर करा. पण तेही करायचं नाही, हेही करायचं. त्या चोरांबरोबर त्यांना सुद्धा लाईनीत उभं करायचं, जिल्हा बँकेला बंदी करायची. आणि मग जे रोज आपण वाचतोय की खोट्या नोटा पकडल्या गेल्या, 2000च्या नवीन नोटा पकडल्या गेल्या, कित्येक कोटीमध्ये आजपर्यंत त्या नोटा पकडल्या गेल्या. जिल्हा बँकेला टाळं आहे. मग या ज्या काही सगळ्या नोटा बाहेर आल्या त्यातली एक तरी नोट जिल्हा बँकेतनं बाहेर आलेली आहे? मग टाळं लावून केलं काय? आल्या कुठून या नोटा? जिकडनं तुम्हाला वाटतंय की तिकडे घोटाळा होतोय, गोंधळ होईल, भ्रष्टाचार होईल म्हणून तुम्ही त्या बँकेने टाळं लावून टाकलं. त्या बँकेतनं एक सुद्धा नोट बाहेर आलेली नाही, तरी सुद्धा लाखो कोटीच्या नोटा बाहेर आल्यात. या कुठल्या बँकेतनं आल्यात, त्यांच्यावरती कारवाई कोण करणार आहे? त्या ऍक्सिस बँकेचं नाव मध्ये येतं, आणखीन कुठल्या बँकेचं नाव येतं, त्यांना क्लीन चिट, त्यांनी काही केलं तरी चालतं. पण माझ्या गोरगरीब शेतकऱ्याचा पैसा ज्या जिल्हा बँकेमध्ये आहे, सहकारी बँकांमध्ये आहे, त्याच्यावरती मात्र तुमच्या संशयाची नजर. हे कुठलं स्वातंत्र्य आहे?
एक कमी पडते की काय म्हणून आणखीन एक बातमी मी वाचली, खास करून महिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे. कारण सगळ्यात मोठी तारांबळ उडाली असेल तर ती माता भगिनींची. शहरी असतो ग्रामीण असोत, प्रत्येक जण आपल्या यजमानांकडनं जे काही पैसे मिळतात त्यातली थोडीशी बचत त्यांच्या नजरे आड करतात. मग ते कुठे गव्हाच्या पिठात टाकून ठेवतात, डाळीच्या डब्यात टाकून ठेवतात. मी काही डबे उघडून बघितलेले नाहीयेत. पण महिलांची एक सवय असते की हाताशी असू दे पैसे, हाताशी असू दे, कधीतरी पटकन लागतील आणि म्हणून ती बचत करतात. आता ते कोणतरी तुमचे केंद्राचे कोण पानगळीया नाही, हा पानगळीया पण काहीतरी आहेत अशा अशा नावाचे काहीतरी, हा नीती आयोगाचे पानगडिया, मला वाटलं पानगळिया काय. त्यांनी सांगितलेले की आता महिलांच्या बचतीकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे तुमचे डबे उघडून बघत जाणार सगळे सरकार येऊन, डाळीचा डबा उघडा, पिठाचा उघडा, साखरेचा उघडा, मिठाचा उघडा. पहिल्यांदा जो कोण येईल त्याला पहिला मसाल्याचाच डबा उघडून द्या, घाल याच्यामध्ये डोका आणि बघ किती पैसे मिठवले. इथपर्यंत तुम्ही घुसायला लागलात. म्हणजे मग शेवटी स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणून म्हणताय, तुम्ही माता भगिनींवरती लक्ष ठेवायला लागलात. मग तुमचे काळे पैसे वाले का माझ्या माता भगिनी काळ्या पैसा बाळगतात, हा जाब विचारायचा नाही. हे पटलं नाही तर ताडकन कोणी बोलायचं नाही. आणि ही जर का तुमची व्याख्या लोकशाहीची असेल तर म्हणजे शिवसेना प्रमुख बोलायचं तेच मला बोलावं लागेल. झक मारते तुमची लोकशाही. जर का माझ्या माता भगिनींच्या बचतीवरती लक्ष देत आहे, माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांचे बँकेची खाती तुम्ही गोठवून टाकतायत, मग मत मागताना त्याच वेळेला का बोलला नाहीत की ज्याच्याकडे काळा धन आहे, काळे पैसे आहेत, त्यांनी मला मत देता कामा नये, तेव्हा तुम्ही जाहीर करायला पाहिजे होतं. आणि मग हा सगळा एकूण बघितल्यानंतर, कारभार बघितल्यानंतर मी काही वर्षांपूर्वी चीनला गेलो होतो. त्यावेळेला चीनमध्ये ऑलिम्पिक येणार होतं. 2-3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये तिकडे ऑलिम्पिक होणार होतं. आणि चीनमध्ये गेल्यानंतर पहिली भाषेची वानवा असते. कोणी तुम्हाला तुमच्या भाषेत इंग्रजीमध्ये तर बोलतच नाही, तुम्हाला तिकडे एक गाईड घ्यावा लागतो. आणि आम्ही पहिल्यांदा बीजिंगला गेलो, तिकडनं एक बाजूचं एक मोठं शहर होतं, तिकडे गेलो. त्या शहरात गेल्यानंतर एक चांगला गाईड आम्हाला मिळाला, अतिशय सुंदर इंग्रजी बोलायचा आणि असं लांबून बघितलं तर देवानंद वाटायचा. कपडे बिपडे बिचाराचे थोडे उसवलेले होते, गरीब होता, पण इंग्लिश एकदम मस्त बोलायचा. आणि तो इंग्लिश बोलत असताना त्याला आम्ही सांगितलं, अरे तू एवढा सुंदर इंग्लिश बोलतोस, तू बीजिंगला का नाही जात? आता 2-3 महिन्यामध्ये तिकडे ऑलिम्पिक येणार आहे, तुला चांगले पैसे मिळतील, तिकडे खूप आता टुरिस्ट येतील. आणि त्याने आम्हाला पटकन सांगितलं की सॉरी, मला जगायचंय. आम्हाला कळलं ना जगायचं म्हणजे काय. तिकडे गेलं तर तुला जगायला चांगले पैसे मिळतील ना, ते तू सोडतोयस आणि इकडे तू असा जगतोयस, तुला तसं नाहीये. बीजिंग मध्ये जर का गेलो आणि अनावधानाने जर का सरकारच्या विरुद्ध बोललो तर 2 दिवसात तिकडे माणूस अदृश्य होतो. मग त्या दिशेने आपण चाललोत का? आपण लोकशाही बाजूला ठेवून कम्युनिझमच्या बाजूने चाललेलो आहोत का? कम्युनिझमच्या दिशेने चाललेलो आहोत का? पण कम्युनिझम हा देश स्वीकारणार नाही, कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नाही. आणि अशीच जर का वेळ आली तर संपूर्ण देशाचं मला माहित नाही, पण माझ्या शिवरायाच्या महाराष्ट्राची भूमी आहे ती मात्र वांजोटी नाही, हे ते कम्युनिझम आणणाऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जगायचं असेल तर मर्दासारखं जगलं पाहिजे, जिवंत माणसाचं लक्षण आपल्यामध्ये दिसलं पाहिजे, शिवसैनिकाचं लक्षण आपल्यामध्ये दिसलं पाहिजे. आणि म्हणून काल परवा ज्या वेळेला महापालिकेत गेलो होतो, मुख्यमंत्री बरोबर होते. निमित्त काय होतं, माझ्या आजोबांच्या प्रतिमेचं अनावरण तिकडे होतं. आणि त्या अनावरणाच्या वेळेला मी बोललो की माझ्या आजोबांचे आणि छत्रपती शाहू महाराजांचे चांगले ऋणानुबंध होते. चांगले म्हणजे अतिशय चांगले. त्यावेळेला माझ्या आजोबांना सुद्धा काही संशोधन करायला, लेखन करायला शाहू महाराजांनी तेव्हा मदत केली होती, पुस्तकं दिली होती, ग्रंथ दिले होते. आणि असं करता करता एक दिवस शाहू महाराजांकडनं एक कोल्हापूरमध्ये तो एक घटना घडली आणि त्याच्यावरती माझ्या आजोबांनी टीका केली, अंबाबाईचा नायटा. अनेकांना असं वाटलं की अरे हे केशवराव आणि शाहू महाराज छत्रपतींचे एवढे चांगले संबंध असताना त्यांनी कसं काय असं लिहिलं. बरं लिहिलं ते लिहिलं, आता यांचे संबंध तुटले, आता पुन्हा काही शाहू महाराज आणि यांची भेट होणं शक्य नाही. पण तरी देखील काही दिवसानंतर जेव्हा शाहू महाराज मुंबईमध्ये आले, त्यांनी माझ्या आजोबांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं की अरे असं होतं, काही वेळेला थोडा वेळ द्यावा लागतो आणि थोडा वेळ दिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुधारता येऊ शकतात. हे जे काय ती जी काही उंची होती विचारांची,
कोणी जर सांगितलं की बाबा तू चुकतोयस, तर त्याच्याशी नीट बसून बोलल्यानंतर चूक जर झाली असेल तर ती आहे बरोबर आहे, पण त्याला हे असं करण्यामागे माझं हे कारण होतं आणि थोडी दिवसांनी आपण ते सुधारतो आहोत. आम्हाला काय वेड नाही लागलेलं. उठता बसता नुसती टीका कर याला काय वेड लागलेलं नाही आम्हाला. पण काल एक घटना घडली मुद्दामून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये, त्याचा उल्लेख मला करायला पाहिजे, कारण गैरसमज कसा करून दिला जातो ते मला सांगायचंय. आचारसंहिता लागते आणि मग काही निर्णय घाई गडबडीने घेतले जातात, घ्यावे लागतात, मान्य आहे मला. जर जनतेच्या हिताचे असतील तर ते जरूर घ्यायला पाहिजेत, मग तिकडे वेळ काळ लागता कामा नये. मी तर म्हणेन जनतेच्या हिताचे निर्णय आचारसंहिता लागली असली तरी घेतले तरी चालतील अशी पद्धत असायला पाहिजे. पण काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक विषय आला, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन. शिवसेनेने विरोध केला. विरोध नाही केला, आमचा विकासाला कधीच अडथळा नाही. मुद्दामून तुम्हाला मला सांगायला पाहिजे, कारण काही वेळेला तुम्ही सुद्धा वाचत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की अरे हे काय प्रत्येक ठिकाणी शिवसेना विरोध करते. मुंबई नागपूर समृद्धी मार्ग कर विरोध, मुंबई मेट्रो कर विरोध. नाही, असं नाही. मुंबई मेट्रोचा जो काही विषय होता, त्या मेट्रोमध्ये अनेक आपले गिरगावकर हे बेघर होणार होते, अनेकांची घरं त्याच्यामध्ये तुटत होती. बरं, सरकार कोणतेही असलं तरी सरकार काय सांगतं, त्यांच्याकडे गेलं की सांगतं नाही आम्ही तुमचं पुनर्वसन तिकडेच करणार. मग लोक खुश होतात, त्यांच्या कोपऱ्याला गुळ लागतो आणि तो काय गुळ खाताही येत नाही आणि गुळ असल्यामुळे टाकताही येत नाही, झटकताही येत नाही हात. असं करत 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 जावं लागतं. काय झालं हे काय बघा ना. अरे पण काय उपयोग त्याचा. तर मी त्यांना सांगितले की तसं नाही चालणार. तुम्ही मेट्रोचा मार्ग टाकलायत ना, कोणती घरं जाणार हे तुमच्या मार्गात बरोबर आलेलं आहे, नकाशामध्ये बरोबर आले की ही बिल्डिंग जाणार, ती बिल्डिंग जाणार, हे मार्केट जाणार, तो तसा जाणार, इकडे स्टेशन येणार. मग तसंच ज्या बिल्डिंग जाणार त्या बिल्डिंगचं पुनर्वसन कुठे होणार ते मला नकाशावरती दाखवा, तर मी तुम्हाला ओके देतो. दाखवा तर तो पूर्ण झाला, प्रस्ताव पूर्ण कधी होतो, प्रकल्प पूर्ण, त्याचा आराखडा कधी पूर्ण होतो, की ज्या वेळेला पुनर्वसन सुद्धा तुम्ही तिथे नकाशावरती दाखवता तेव्हा तो पूर्ण होतो. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत म्हटलं तुम्हाला मी मेट्रोची वीट रचू देत नाही. मग त्यांनी बसले, संपूर्ण तो पुन्हा आढावा घेतला, मार्ग कसा बदलायचा, कमीत कमी घरं कशी तुटतील, मार्केटमध्ये सगळे व्यापारी त्यांना कुठे बसवता येईल, काय कसं करता येईल, हे करून जेव्हा त्या सगळ्या लोकांना मी बोलून दाखवलं, त्यांनी मान्य केल्यानंतर मग आम्ही मंजुरी दिलेली आहे. आता सुद्धा जो मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचा जो प्रस्ताव आहे मंजूर. अरे जाणार कुठून, किती लोकांची घरं खाणार. मध्ये जो काही वस्ती आहे, दाट लोकवस्तीचा पट्टा आहे, तिकडनं ती बुलेट ट्रेन जाणार कशी, जाताना तुम्ही ती नेणार कशी. बरं ती एवढी सुसाट वेगाने जाणार की अर्थात ती टेक्निक सगळं येणारच, म्हणा बाजूने सुद्धा तुमच्या जाण्या भिंती वगैरे लागतील, पण मध्ये काय येईल काय नाही कसं कळणार आम्हाला. आम्हाला जरा प्रेझेंटेशन द्या ना. पण ते न करता आंधळेपणाने आपण ओके म्हटलं तर आज जे पुण्यामध्ये झालेलं आहे, झालं एक 8-10 दिवसापूर्वी पंतप्रधान आले होते, इकडे सुद्धा भूमिपूजन झाली, जलपूजन झालं. मग पुण्यामध्ये गेले आणि पुणे मेट्रोचं भूमिपूजन केलं आणि काल बातमी आली त्याला हरित लवादाने स्टे दिला. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेला प्रकल्प हरित लवाद त्याला स्टे देण्याची वेळ येते का? आधी त्याचा आराखडा नीट तुम्ही केला का नाही? पंतप्रधानांचा अपमान त्या माध्यमातून का केला तुम्ही? सवंग लोकप्रियता ठीक आहे, पण त्या लोकप्रियतेच्या नादी लागून तुम्ही देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करताय. त्यांनी भूमिपूजन केलेल्या कामाला स्टे देण्याची वेळ येते. म्हणजे तुमचा आराखडा करणारी लोक चुकतायत की नाही चुकत? मग का कशाला ही घाई गडबड करताय? निवडणूक तर आहेच. आणि म्हणून मी म्हटलं ना की निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही अर्थसंकल्प करताय, त्याला खरं म्हणजे राष्ट्रपतींनी विरोध केला पाहिजे. आणि नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही सगळे खासदार जाऊन भेटा राष्ट्रपतींना की चूक आहे, अयोग्य आहे. जवळपास किती 16 कोटी लोक या मतदानात सहभागी होणार, 16 कोटी. आणि 16 कोटी मतदानाला सामोरे जाताना त्याच वेळेला ते सगळे अर्थसंकल्प बघणार. खरं खोटं मला माहिती नाही. जसं मगाशी मी सांगितलं की गर्भवती महिलांबाबतची जी काही योजना आहे पहिल्यापासून होती ती पुन्हा जाहीर केली, तसंच आता गल्लीबोळामध्ये कदाचित तुमच्या ग्रामीण भागात आणि शहरात सुद्धा सुरू असेल पंतप्रधान आभास. अरे बोलताना जर आवंडा गिळायला थांबलो मी, तुम्हाला काय वाटलं? पंतप्रधान आवास योजना, त्या योजनेला सुरुवात झाली का?
फॉर्म भरून घेतले जात आहेत. अजूनही माझ्या माहितीप्रमाणे सरकारकडनं अधिकृत अर्जांचं वाटप झालेलं नाही. आणि जर का झालं असेल तर मी पुन्हा तेच सांगेन की तुम्ही गोरगरिबांना फसवू नका. अर्ज भरून घेताना त्यांना घर कुठे देणार ते दाखवा. अजूनही माझ्या गिरणी कामगारांना घर मिळालेलं नाही. मूळ जे आमचे अनेक प्रकल्पग्रस्त आहेत, मग ते मुंबईतले सुद्धा आहेत, ग्रामीण भागातले आहेत, प्रकल्पग्रस्तांना सुद्धा घरं मिळालेली नाहीत. मग तुम्ही यांना केवळ मतदान तोंडावरती आलेलं आहे म्हणून अर्ज भरून फसवू नका. तो सुद्धा आचारसंहितेच्या माध्यमातून गुन्हा ठरवायला लागेल. निवडणूक लढवायची असेल तर स्वच्छपणाने लढवा. कोणताही मुखवटा तोंडावर घेऊ नका. मला मध्यंतरी पत्रकारांनी विचारलं की तुमचे किती नगराध्यक्ष निवडून आले पण तरी भाजप नंबर 1 झाला, कसं काय? म्हटलं त्यांचे प्रदेशाध्यक्ष बोललेत, मी काय बोलू? कारण आमच्याकडे एक तर तेवढी लक्ष्मी नाही, आणि लक्ष्मी असली तरी पैसे देऊन मतं विकत घेणारे आम्ही नाहीत. आम्ही कामाच्या आणि मनगटाच्या जोरावरती आणि विश्वासाने मतं घेऊ, पण मत विकत घेणार नाही. ही आमची परंपरा, ही आमची पद्धत आहे. आम्ही लक्ष्मी दर्शनामध्ये, त्याच्यामुळे एक तर लक्ष्मी दर्शन करायला आमच्याकडे लक्ष्मी नाहीच, आणि ते बोललेत त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. मग पुन्हा हा माझा महाराष्ट्र लक्ष्मी दर्शनावरती भुलणार आहे का? यावेळेला तुम्हाला जागं राहावं लागेल. निवडणूक तोंडावरती आल्यानंतर युतीचा निर्णय आहेच. अजूनही युतीबद्दल गेल्या वेळेला जे काय घडलं तेही तुम्हाला माहिती आहे. एक असं आम्ही ठरवलं होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की युती जर केली तर ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाशीच, दुसऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर करायची नाही. हा माझा तुम्हाला आदेश देण्याएवढा मी मोठा नाही, पण माझ्या तुम्हाला सूचना होत्या आणि तुम्ही त्या प्रामाणिकपणाने पाळल्या. एक तर कुठे एकटे लढलात, नाही तर युती केली तर ती भाजपशी केली. आपण आपलं जे काय म्हणायचं त्याला, जे काय असेल ते स्वच्छ ठेवलं, पण पलीकडे तसं नाही झालं. त्यांनी जे जाहीर केलं की आम्ही युतीचा निर्णय हा स्थानिक पातळीवरती सोडतो, आणि मग त्यांनी सगळ्या पक्षांची, MIM सह सगळ्या पक्षांची स्थानिक आघाडीशी पण युती केली आणि नंबर 1 झाले. आता त्याला चाणक्य नीती म्हणायची, तर चाणक्य तुम्हाला अधिक प्यारा की प्रामाणिकपणाने शिवरायासारखं विश्वासाने जनतेसमोर जाणं हे अधिक प्यारं, हे आपण ठरवायचं. आणि मग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका, महापालिकेच्या निवडणुकीसाठी जे काय करायचं ते मी करेन. युतीचा निर्णय घ्यायचा तेव्हा मी घेईन. युती कोणत्याही परिस्थितीत लाचार होऊन होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पण स्थानिक पातळीवरती ज्या काही निवडणुका येणार आहेत, जिल्हा परिषद असतील, काही असतील, मग मी पण म्हणतो आमचे सैनिक आहेत ते स्थानिक पातळीवरती युतीचा निर्णय घेतील. कारण जिंकणं जर का महत्वाचं असेल तर जिंकायला पाहिजे. मग आमच्या रामदासांनी जे काय सांगितलेलं, सज्जनाशी सज्जन, खटाशी खट, ठकाशी ठक, जे काय असेल ते समोरचं असेल तसं करा, पण एक मात्र धनुष्यबाण सोडायचं नाही. धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाण. अपक्ष म्हणून मी तुम्हाला लढायला देणार नाही. स्थानिक आघाडीत चिन्ह सोडून लढायचं नाही. लढणार असाल, मर्द आहात तुम्ही, तर मर्दाच्या हातामध्ये धनुष्यबाणच पाहिजे. उगाच कुठलं तरी काहीतरी दुधी भोपळा आणि काय अशी चिन्ह घेऊन जायची नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.